हाय फ्रेंड, तर आज मी तुम्हाला मोदकाचं कालवण कसं तयार करायचं ते दाखवणार आहे। तर इथे मी एक टोप ठेवला आहे आणि त्याच्यामध्ये 1 चमचा तेल घालून त्यामध्ये मी कांदा, लसूण, टोमॅटो घालून घेतला आहे। त्यानंतर काही मसाले घालायचे आहे। मी घातलेली अर्धा चमचा हळद, 1 चमचा धना पावडर, त्यानंतर लाल तिखट घेतलेला आहे 2 चमचे। मसाला तुम्ही कमी जास्त करू शकता। त्यानंतर इथे 5-6 मी कोकम घातलेले आणि हे सर्व मसाला मी मिक्स करून घेतलेला आहे। हे कालवण आपण एकदम सुक्कं असं बनवायचं आहे। तर मी इथे चवीप्रमाणे मीठ पण घातलेलं आहे आणि मिक्स करून घेतले। त्यानंतर मी इथे ही मच्छी ना एकदम छोटी अशी असते, ती जास्त वेळ शिजायला वेळ लागत नाही आणि त्यामध्ये आपण ना चटणी पण घालू शकतो। चटणीची मी रेसिपी अपलोड केलेली आहे, तर तुम्ही पाहिला नसाल ना तर तीही पहा। मोदकं चांगली धुवून घ्यायची, त्याच्या आतमधली घाण काढून घ्यायची आहे आणि ही आपण त्या चटणीमध्ये परतायची आहे। आता याच्यामध्ये मी कुठलीच चटणी घातलेली नाही, फक्त कांदा, टोमॅटो आणि काही मसाले घातलेले आहेत। तर ही एकदम ना 5 ते 10 मिनिटातच ही मोदकं चांगली शिजली जातात। ही मच्छी ना जास्त वेळ अशी चमच्याने हलवायची सुद्धा नाही, मग ती मच्छी ना तुटली जाते। त्यामुळे चमच्याने जास्त हलवू नका तुम्ही ज्यावेळी कराल त्यावेळेला। मी ना ह्याच्यामध्ये पाणी एकदम थोडंसंच घालणार आहे, कारण आपल्याला ही एकदम ना सुकी अशी बनवायची आहेत। तर इथे मी ना फक्त 2 ते 3 चमचे छोटेसे हे पाणी घातलं आहे। आता मी इथे हे पाणी घालून थोडंसं मिक्स करून घेतलं आहे आणि जास्त वेळ मी हे चमच्याने हलवणार नाही, नाहीतर काय होईल, ही आपली मोदकं चांगली तुटली जातील। हे बघा, अशी एक अख्खीच्या अख्खी ही मोदकं राहिली पाहिजेत, तरच खूप छान अशी लागतात। तर इथे आपलं हे मोदकाचं कालवण तयार झालेलं आहे। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती कमेंट करून सांगा आणि आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।